ही नदी पार करताच तुमचे पाप धुतले जातील की नाही हे काही ठाऊक नाही, परंतु नदी पार केल्यावर तुम्हाला स्वर्गात वसलेल्या स्वयंभू महादेवाचे मात्र दर्शन नक्कीच होईल. चला गुहागर बघूया सिरीजच्या भाग 25 मध्ये. आज आपण आलो आहोत सप्तेश्वर देवस्थानाला भेट द्यायला. मगाशी म्हटल्याप्रमाणेच तुम्हाला नदी पार करताच निसर्गरूपी स्वर्गाची अनुभूती होते आणि पावसात तर ही वाट धुक्याच्या चादरीचे पांघरून घेऊन असते, त्यामुळे तुम्हाला नक्कीच स्वर्गात आल्याचा फील होतो. ही संपूर्ण वाट सप्तेश्वराच्या देवराईमधून जात असल्यामुळे या ठिकाणावर पूर्ण अधिकार हा इथल्या निसर्गाचा आहे. या वाटेतून जाताना तुम्हाला नैसर्गिक जीवजंतू, सरीसृप व जुन्या झाडांचे दर्शन होते. ही वाट संपताच तुम्हाला आधी दर्शन होते ते या महादेवाच्या कळशाचे, आणि थोडं पुढे गेलात की तुम्हाला मंदिराच्या कमानीचे सुद्धा दर्शन होते. मंदिराच्या समोर खूप मोठे पटांगण असून मंदिराला लांब लचक असे सभा मंडप सुद्धा आहे. महादेवाच्या गाभाऱ्यासमोर नंदी महाराज विराजमान असून गाभाऱ्यात श्रीदेव सप्तेश्वर महादेवाची पिंड आहे. हे महादेवाचे मंदिर असल्यामुळे इथे महाशिवरात्रीला खूप मोठा उत्सव पार पडतो आणि त्या उत्सवाला जत्रेचं स्वरूप प्राप्त होत असून महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून भाविक इथे दर्शन घेण्यास येत असतात. या देवस्थानाचे महत्व इतके आहे की सुमारे 300 ते 350 वर्षापूर्वी या मंदिराला तीर्थस्थानाचे महत्व होते. काही ग्रामस्थांच्या मते जीर्णोद्धाराच्या वेळी इथे जुनी मातीची भांडी व चांदीचे साप इत्यादी वस्तू उत्खनन दरम्यान भेटलेली होती. त्याच अर्थे इथे मोक्षप्राप्तीचे विधी होत असावे. जीर्णोद्धार पूर्वीचे मंदिर हे इंटरलॉकिंग पद्धतीने बनवलेले असल्याची शक्यता आहे व त्याचेच काही अवशेष हे मंदिराच्या बाजूला आपल्याला दिसून येते. तर मग या पावसाळ्यात या मंदिराला नक्कीच भेट द्या. आणि हो, या मंदिराच्या अजून 2 व्हिडिओ आम्ही लवकरच पोस्ट करणार आहोत, तर तोपर्यंत आम्हाला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका.